काका नाही, म्हणजे मला माहिती आहे सगळे तुम्हाला भाई म्हणतात, पण काय ना माझ्या बाबांना असं कुणाला भाई वगैरे म्हणलेलं आवडत नाही, म्हणून काका म्हणते. मला खरंच माहिती नाही तुम्हाला नक्की काय झालंय किंवा तुम्ही कोणाचे कोण आहात, तुमची फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे मला नाही माहिती. फक्त तुम्ही एकेकाळचे खूप मोठे डॉन होतात एवढंच माहिती आहे मला. काका, तुम्हाला कोमातून बाहेर काढण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी सौरभ सरांवर आहे आणि ते त्याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करतात, पण ते खूप अस्वस्थ असतात. तुम्ही कोमातून बाहेर येण्यावर त्यांच्या आयुष्यातल्या खूप गोष्टी अवलंबून आहेत. मला माहिती आहे तुमच्या घरातल्यांना तुमच्याविषयी खूप आदर आहे, पण त्यांना हे कळत नाही की त्याचा सौरभ सरांना किती त्रास होतो. मला खरंच माहिती नाही मी नेमकं काय केलंय, पण मी तुमच्याशी बोलले ना की तुम्ही रिॲक्ट होता त्याच्यावर, म्हणून आले तुमच्याशी बोलायला. ते मी त्यांच्याशी मैत्री करायचा प्रयत्न करत होते, पण त्यांच्याकडून सुद्धा काही उत्तर नाही आलं. नाही, मला राग नाही आला तुम्ही बोललात त्याचा, जरा वाईट वाटलं. पण काय ना, मला काय वाटतं, जेव्हा एखादा माणूस आपल्यावर रागवतो किंवा चिडतो तेव्हा तोच बरा नसतो आणि अशा वेळी त्याला बरं करायला एकच औषध असतं, ती म्हणजे वेळ. कस्तुरी, मला बोलायचंच होतं तुझ्याशी. ते मगाशी जे मी बोललो. नाही, नको सर, मला माहिती आहे की मी सतत तुमच्या मागे भुणभुण नाही करू शकत, सो त्यासाठी खरंच सॉरी आणि गेट वेल सून. कस्तुरी, अगं आता अगं तिचा गैरसमज झालाय सिंधू, तू बघ ना एकदा तिच्याशी बोलून. नाही, ती तुला काय म्हणाली? गेट वेल सून. माझ्याकडे काही औषध नाहीये. सौरभ अरे, तिने मैत्री आधीच केली आहे म्हणून ती काळजी करत बसलीये. तर तुला काळजी वाटत असेल तर तू मैत्री कर, आणि मैत्री होण्यासाठी आपल्याकडे काही औषध किंवा थेरपी नाहीये ना. सो गेट वेल सून, रदर गेट वेल ॲज सून ॲज पॉसिबल. ओके, बाय. कस्तुरी, तू आज बाकी चमत्कार केलास? नाही काकू, चमत्कार तेव्हाच होईल जेव्हा तुमचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येतील. एवढं कठीण आहे का ते? बरोबर आहे काकू, कठीण काहीच नसतं. आपण बोललो, व्यक्त झालो ना की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आता तुम्ही बघा कशा गप्प गप्प असता, बोलतच नाही हो कोणाशी. बोला, हसा, गाणी गुणगुणा. मी तर म्हणतो काकू, मित्र बनवा, मित्र. पण काकू, फार काळजी न करणारे मित्र बघा, नाहीतर खूप प्रश्न विचारतात ना ते. काळजी मित्र नाही करणार तर कोण करणार? एक्झॅक्टली, मला पण हेच म्हणायचंय. पण आता नाही कळत ते काही लोकांना, त्याला आपण तरी काय करणार. पण आपण असे मित्र बनवायचे की जे सॉरी म्हटलं की पटकन माफ करतात. हा, असतात अशी लोक या जगात. नाही काकू, पण त्या लोकांना हे कळत नाही ना, तर सॉरी म्हणजे काय की अशी चूक पुन्हा घडणार नाही. आधी झालेला त्रास नाही दिसत. त्रास होतो म्हणून तर बोलतात ना लोक काकू, म्हणून त्यांना वाटतं. हे काही लोकांना कळतच नाही. मग मी कुठे नाही म्हटलं? मग मी तरी कुठे काय म्हटलं? मग अरे, ते पेशंट कोण आहे? आय एम सॉरी. इट्स ओके. बघा ना काकू, काही काही नर्स पेशंटशी बोलायचं सोडून डॉक्टरशीच बोलत बसतात. काकू, लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन बरं का, अँड कम्युनिकेशन इज द बेस्ट रिलीफ.
हा, मी तुम्हाला सांगायला आलो होतो की तुमचे रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत. कस्तुरी, तुझं इथलं आटोपलं की मला लगेच भेटायला अर्जंट. येस सर. हा, तर कुठे होतो काकू आपण? कुठे नाही, मी इथेच आहे. तुम्ही दोघं एकमेकाचा म्हणत होता. सॉरी. अगं कस्तुरी, काय म्हणत म्हणून डॉक्टर पैकी छान आहे हो. माझ्या मुलीसाठी ना असाच जावई मला पाहिजे. कशाला उगाच? तुला काय प्रॉब्लेम आहे? नाही, काहीच नाही. काही प्रॉब्लेम नाही ना. जातो त्याला भेट, कारण मला त्याच्याकडे खूप बोलायचं आहे. आपण बोलू नंतर. मी आलेच जाऊ. जा जा. ए, एकदा सांगितलं ना तुला जायचं नाही म्हणून. बाहेर काय चाललंय आणि तुझं काय चाललंय? आणि पोरांबरोबर फिरायला जायचं म्हणे, तर ठेव फोन. हो हरीशराव, काय झालं? अरे पोरगा प्रेमात पडलाय. अरे आजकालचा ट्रेंड आहे बाबा. अरे ट्रेंड कसला? आई वडिलांना विकून खायचे धंदे चाललेत. विरोध केला तर बाप विलन. पोरं प्रेमात पडली की 2 वर्षाच्या प्रेमासाठी आई वडिलांची 20 वर्षाचं नातं विसरतात. म्हणून संशय आला की तिथंच ठेचायचं. आणि पोरं वयात आली की फक्त बाप बनून नाही चालत, त्यांचा CCTV बनायचं. अहो, आपली पोरं आपली बाप असतात. तुमचे असतील, माझे नाहीत. माझी पोरं कुठं जातात, काय करतात, कोणाला भेटतात, त्या सगळ्याचा रेकॉर्ड आपण ठेवतो. असा कॉन्फिडन्स ज्याचा असेल ना, त्याच्याच पोरांची नंतर लफडी निघतात. माझ्या पोरांबद्दल भंकस नाही चालणार आपल्याला. पुन्हा असं बोललो नको शिंदे. अहो हनुमंतराव, शांत व्हा, शांत व्हा. अहो तुम्ही तर फार मनावर लावून घेतलं. मी चहा मागू का तुमच्यासाठी? घेऊन या. चल. सर बोलवलं होतं. हो, ये ना, ये ये. बस ना. नाही, इट्स ओके. अगं नाही नाही, प्लीज बस, प्लीज. कस्तुरी, आय एम सॉरी. इट्स ओके. आणि ऐक, हे बघ, मला कोणीही त्रास देत नाहीये आणि मी कोणाकडूनही पैसे घेतलेले नाहीये. मग एवढंच तर विचारत होते ना मी. पण चूक तर झाली ना माझ्याकडून, त्यामुळे तर शिक्षाही घ्यावी लागेल. कशाला उगाच? नको. नाही नाही, असं कसं? बरं मला सांग, कुठे राहतेस तू? अंधेरी. अरे क्या बात है, मी पारला. चल मी तुला सोडतो. चल. नाही आहो सर, सॉरी. बाबांचा फोन. हा बाबा. माऊ, तुझं काम झालं की मला सांग, मी येतो तुला न्यायला. पण मी बाबा येत आहेत मला न्यायला. बाबा? हा. हा, मग त्यांना सांग ना मी येतो सोडायला म्हणून. नाही अहो सर, तुम्हाला कशाला त्रास उगाच? हे बघ, माझ्याकडनं चूक झाली, त्यामुळे आता ती सुधारायची संधी दे की मला. पण माझ्या मनात काहीच नाही आता. खरं? हो, एकदम खरं. मग तर तू मला नाही म्हणूच शकत नाहीस. हे बघ, तू जर मला माफ केला असशील तर तू मला नाही म्हणणार नाहीस. चल, आज मी तुला सोडतोय. नाही सर. नाही नाही, मी तुझं अजिबात ऐकणार नाहीये. आज मी तुला सोडतोय कस्तुरी. ओके, फायनल. बाय, भेटू. आता कसं समजावं मी यांना? मला आवडेल खरं तर त्यांच्यासोबत जायला, पण बाबा, त्यांना काय सांगू? डार्लिंग, वाव, थैंक यू सो मच विजू. थैंक यू की जरूरत नहीं है, क्योंकि हम किनारा हूं, तुम सागर हो. हम किनारा हूं, तुम सागर हो. तुम्हारे बिना हम कुछ भी नहीं. हर बार आके चली जाती हूँ फटाक से. डार्लिंग, थोड़ी देर रुको तो सही. कैसा लगा?
बहुत ही बढ़िया. थँक्यू थँक्यू. यार आपल्या रिलेशनशिपला 1 वर्ष पूर्ण झालं यार. आय कॅन्ट बिलीव्ह दिस. हो ना यार. हे पण विजू, याच्यासाठी थँक्यू सो मच. ये तो ट्रेलर है बस. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. हे बघ मी अजून तुला खूप सारे सरप्राइजेस देणार आहे, पण धीरे धीरे मचाएंगे. ए विजू, ते सगळे सरप्राइजेस वगैरे ठीक आहे, पण मला आता तुझ्याकडून एकच सरप्राईज हवं. कोणतं? तू आपल्याबद्दल घरी सांगशील ना? हॅलो, पूजा कुठे आहेस तू? मी मंदिरात आलो होतो पाय पडायला. हा, हॅलो. तुझ्याबरोबर कोण आहे रे? हॅलो, कोण नाही बाबा, कोण नाही माझ्याबरोबर. कोण? मी निघालो. काय 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 काम होतं का? मी आणतो काय सामान आणायचं का दुकानातून? तू सरळ घरी जा. बाबा हॅलो, तुझ्याबरोबर कोण आहे सांग. विजू, 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 विजू. कम इन. छोटा बाईला हात लावायचा नाही. बोल. अहो शिवाय बोल, कोणी पाठवलं तुला? बोलू तर दे त्याला. सोडा. काय करताय? त्याला सोडा पहिले. सॉरी हा मित्रा, सॉरी. काय काम होतं? सर्व्हिसिंग. गाडी चावी चावी चावी. सॉरी हा मित्रा. बघा, सॉरी हा मित्रा. येतोस. अरे ते फॉर्म. चुकलो बाई. गाडीची किल्ली द्यायला आला होता तो. कंट्रोल करत जाओ तुम्ही जरा. आणि ऐका, जी बाई. तुम्ही आज डायरेक्ट घरी जा, माझ्याबरोबर येऊ नका. का? कारण माझी गाडी सर्व्हिसिंगहून आली आहे आणि मला एक काम. पण छोटा बाई, हा डॉक्टर बाई कुठं चाललाय? जायचंय मला भाईंसाठी. पण कुठं? अहो जायचंय कस्तुरी बरोबर. अहो पण बाई, तुम्हाला कोणी काही केलं तर? मला कोणीही काहीही करणार नाहीये. अहो पण डॉक्टर बाई, मम्मी माझा जीव घेईन त्याचा काय? आणि तुम्ही माझ्यासोबत आलात तर कस्तुरी माझ्याशी बोलणार नाही त्याचा काय? अरे कशी बोलत नाही, मी बघतो ना. कुठनं आणतो ही एनर्जी? शक्ती प्रदर्शन नाही करायचंय आपल्याला, समजवायचंय. अरे मी समजवता ना. मी समजव. हा ठीक आहे बाई. हा तुम्ही बसा इथे, बसा. अहो बाई, आपली लायकी नाही. हा मग आता ऐका मी काय सांगतो. माणसाच्या मेंदूमध्ये आठवणी स्टोअर करायला जर ब्लड प्रेशर चेक केलं ना, तर हिप्पोकॅम्पस या मूळ स्मरण क्षेत्रात तर मेमरी स्टोअर होतातच, पण त्याचबरोबरने फ्रंटल लोब मध्ये सुद्धा मेमरी स्टोअर होतात. कळलं? भाई झेपणार नाही आपल्याला. तुम्हीच जा. पण मी गाडी चेक करून घेतो खाली. हा, आणि लागली तर ठेवा. शिवा दादा, हो भाई असं का करता तुम्ही? बाई पण कधी काही गरज पडली नाही लागणार आहे मला काही. तुम्ही एक काम करा, आपल्या घराबाहेर जाऊन थांबा, म्हणजे आपण दोघेही एकत्र घरात जाऊ. वाचवला मम्मी पासून. येतो बाई. कोमल, डॉक्टर सौरभना पाहिलंस का ग? नाही. हा बाबा, तुम्ही आलात का? नाही ग माऊ, अगं इमर्जन्सी आली. अगं निकम साहेबांसोबत बाहेर जावं लागणार आहे. उशीर होईल जरा. हा ठीक आहे बाबा, काही हरकत नाही, मी जाईन. नीट जा. हो हो. सॉरी हा माऊ. सॉरी काय हो बाबा. ठेवतो. हा चला निघायचं. हो, मी चेंज करून येते. गुड. भेटू खाली. हा वाट बघतो. चला. काय झालं?
सॉरी, म्हणजे मला माहिती आहे ड्रेस जरा ठीकठाकच आहे, पण मला खूप आवडतो. माझ्या बाबांनी दिलाय ना वाढदिवसाला. हे छान आहे अगं, मस्त आहे. थँक्यू. हो डॉक्टर साहेब. अहो काय तुमचं? आज येणार नाहीये मी, तुम्ही जाऊन सांगा. हो डॉक्टर, पण मी काय तुला सांगितलं ना तुम्हाला, मी घाबरत नाही कोणाला. हा सर ही तर तेच तर सांगतो ना आपण केव्हाचा. अरे डॉक्टर, तुम्ही टेबलावरून आपल्या गाडीची चाबी आणली, ही राहिली तुमची. द्या ना मग. थँक्यू. थँक्यू. जाऊ का आता? बघू डॉक्टरची गाडी आतनं कशी दिसते ते. जाऊ का? खरं तर आधी मला खूप भीती वाटायची यांची, पण त्या दिवशी जसे वागलेत ना, खूप राग येतो मला आता. अगं तू लक्ष नको देऊ कस्तुरी, मी तर आता विचार करणंच सोडलंय. चल. सो कुठे राहतेस तू? हो सांगितलं ना मगाशी, अंधेरीला. हा हो बरोबर आहे, मी विसरलो ऍक्च्युली. काय अगं, मला ना मुलींशी बोलायची एवढी सवय नाहीये ग, म्हणून. मला पण. तुला मुलींशी बोलायची सवय नाहीये? नाही नाही तसं नाही, म्हणजे मला मुलांशी बोलायची सवय नाहीये. म्हणजे भावाशी बोलते मी माझ्या, पण मित्र असे नाही आहेत फार. जुनी आहे गाडी. नाही नाही तसं नाही, मी ते नव्हते बघत. छान आहे गाडी, स्वच्छ आहे मुळात खूप. अगं आज सर्व्हिसिंग वरनं आणली ना, नाही तर कुठेही काही पडलेलं असतं. सर एक विचारू का तुम्हाला? हा विचार ना. म्हणजे तुमचे आई बाबा पण डॉक्टर असतील ना? काय झालं, पाणी देऊ का तुम्हाला? नाही नाही नको नको, ठसका लागला. हा तर सांगा ना, तुमच्याकडे सगळेच डॉक्टर असतील ना? नाही म्हणजे जनरली तसंच घडतं ना की डॉक्टरचा मुलगा डॉक्टरच होतो. तुमचे आई बाबा कुठले डॉक्टर आहेत? काय करतात ते? सर सॉरी, म्हणजे मी हा प्रश्न विचारायला नको होता का? हे बघ, आज तू जे काही तिला सांगणार होतास ना, ते आजच काय कधीच सांगणार नाहीस. ज्या दिवशी तिला सगळं खरं कळेल ना, तेव्हा ती हॉस्पिटल सोडून जाईल. त्यामुळे जे आत्ता चाललंय ते यापुढे सुद्धा तसंच चालू राहू दे. अगं नाही नाही, मला ना ते परवा आपण ती सर्जरी केली ना कॉम्प्लिकेटेड, ते आठवलं जरा. हा तर तुम्ही सांगत होतात. काय करतात तुमचे आई बाबा?